नमस्कार. लोक जागर चॅनलच्या उद्योग जागर कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव चेतन दिनकर पवार. अलाइन इंडस्ट्री नावाने आमची कंपनी आहे. मी या कंपनीचा संस्थापक फाउंडर आहे. गेल्या 9 वर्षापासून आम्ही ह्या विविध टाईपच्या फूड प्रोसेसिंग मशिनरी या सेक्टरमध्ये काम करतो. आमचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये सांगायचं तर नाशिक, जालना, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि रुरल एरियाज पण रावेर, यावळ, त्र्यंबकेश्वर या खेड्यागावांमध्ये, सिटीजमध्ये, टायर 1, टायर 2 सिटीजमध्ये व्यवसाय आहे आमचा. आणि याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये, मध्य प्रदेशमध्ये आम्ही आमच्या मशिनरीज, बेकरी प्रोडक्ट्स, बेकरीला लागणाऱ्या मशिनरीज, डेअरीला लागणाऱ्या मशिनरीज दिलेल्या आहेत. अलाइन इंडस्ट्री याची स्थापना 2014 साली झाली. 2014 साली इंजिनिअरिंग केल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मी जॉब केला आणि तिथे मी हा सगळा अनुभव घेतला विविध इंडस्ट्रीजचा. फॉरेन ची कंपनी होती होबार्ट इंडस्ट्री नावाने. ती कंपनी 200 ते 250 वर्ष जुनी आहे. तिथे मी या सगळ्या गोष्टी शिकलो आणि तिथूनच माझ्या मनात ही संकल्पना आली की जसे फॉरेनमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये जे क्वालिटी प्रोडक्ट्स भेटतात, बेकरीचे झाले, चॉकलेटचे झाले, डेअरी इंडस्ट्रीमध्ये झाले, तसे महाराष्ट्रामध्ये माझ्या बांधवांना ही क्वालिटी भेटली पाहिजे, जेणेकरून त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होईल आणि भविष्यात त्यांना चांगले प्रोडक्ट्स खायला भेटतील. आणि मग तिथे मशिनरीजची टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर मी हा व्यवसाय सुरू केला. माझे मूळ गाव प्रॉपर भौर आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या पायथ्याजवळ आमचे गाव आहे. सप्तशृंगी वणीच्या पायथ्याजवळ तिथे आमची शेती आहे. आजोबा आमचे शेती करायचे. त्याच्यानंतर माझे वडील जे आहेत हे गावातले पहिले मेकॅनिकल इंजिनियर झाले आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हे पुढे सगळं करता आलं, बघता आलं. माझं शिक्षण जे आहे ते डिप्लोमा केकेवाक पॉलिटेक्निक मधून झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग जी आहे मी थाडोमल शाहनी कॉलेज बांद्रा इथून केलं मी. आणि जसं तुम्हाला सांगितलं की 3-4 वर्ष अनुभव घेतल्यानंतर मी हे स्वतः सगळं सुरुवात केली या व्यवसायाची. अलाइन इंडस्ट्री जसं मी तुम्हाला सांगितलं, ही इंडस्ट्री 2014 साली आपण सुरुवात केली आणि माझे वडील भौर ह्या गावाला त्यांचा जन्म झाला. माझे आजोबा शेतकरी होते आणि शेतकरी हा त्यांचा व्यवसाय, शेतकरी होते ते, शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. माझ्या वडिलांमुळे मी नशीबवान होतो की ते नाशिकला आले आणि मेकॅनिकल इंजिनियर त्यांचं बॅकग्राऊंड आहे, ते नाशिकला आले. त्यांनी मला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. शिक्षण घेताना माझ्या मनात एक मोटिवेशन आणि पॅशन निर्माण झाली की आपण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी काहीतरी केलं पाहिजे वेगळं. रोजगार निर्मिती केली पाहिजे, चांगले प्रॉडक्ट बनवले पाहिजे, जेणेकरून लोकांचं लाईफ सुधारलं जाईल, लोकांचं लाईफ अपलिफ्टमेंट होईल. आणि आपण असं काय करू शकतो की त्यांच्या आयुष्यात आपण एक चांगला बदल घडवू शकतो. हा मुद्दा घेऊन मला सुरुवातीला डिप्लोमा जेव्हा मी केकेवाक कॉलेजमधून केला तेव्हा पण मी तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य मुलगा होतो. तेव्हा माझी विचारसरणी पण अगदी नॉर्मल होती. पण मी रोज सतत विचार करत, सतत डेव्हलपमेंट काय आपण करू शकतो हे मोटिवेशन करून, इच्छाशक्ती बाळगून मी अलाइन इंडस्ट्रीची स्थापना केली. माझं केमिकल इंजिनिअरिंग झालंय. केमिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपण बेकरी इंडस्ट्रीच्या मशिनरीमध्ये, डेअरी इंडस्ट्रीच्या मशिनरीमध्ये, पोल्ट्री इंडस्ट्री, कॅटल फीडच्या मशिनरीज मध्ये काम करतोय, तर यांचं साम्य कसं काय होऊ शकतं. तर रिव्हर्स इंजिनिअरिंग हा प्रकार अवलंबून आम्ही अशा पद्धतीने मशीन डिझाईन टेक्नॉलॉजिकली डेव्हलप करतोय की त्या जगातले बेस्ट इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्या रिलेटेड हे प्रोडक्ट्स आपले डेव्हलप होतील असा विचार करून आम्ही आमचे प्रोडक्ट डेव्हलप करतोय. नॉर्मल तुम्ही आमचे प्रोडक्ट जेव्हा बाय कराल, बेकरी मिक्सर झालं किंवा रोटरी रॅक ओव्हन झालं की याच्यामध्ये
विविध टाईपचे मटेरियल यूज होतात. काही फूड रिलेटेड मटेरियल्स पण असतात. आजकाल तुम्हाला माहितीच आहे काही केमिकल पण यूज करावे लागतात मटेरियलची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, एन्झाईम्स डेव्हलप करण्यासाठी. तर केमिकल इंजिनियर हा अतिशय उत्तम पद्धतीने समजू शकतो की ही मशिनरी कशी चांगली बनवली पाहिजे, जेणेकरून समोरच्या क्लायंटचा तुमचा एंड प्रोडक्ट कसा चांगला बनेल, कसा उत्तम बनेल, किती काळ तो चांगल्या पद्धतीने टिकेल आणि जागतिक बाजारपेठेमध्ये त्याचं कसं चांगलं स्थान निर्माण होईल, हे कन्सिडर करून केमिकल इंजिनिअरिंग मी केली आणि आज अतिशय चांगले प्रोडक्ट्स आपण डेव्हलप करतोय. त्याच्यानंतर पर्सनली सांगायचं तुम्हाला असं की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उद्योजकांना व्यवसाय सुरू करायचा असतो, पण त्यांना प्रॉब्लेम असा येतो की मी कोणत्या सेक्टरमध्ये काम करू, मी कोणता व्यवसाय करू, कसं मी हे सुरुवात करू. तर माझी पण जर्नी जी होती ही अगदी तुमच्यासारखी होती. मला वडिलांनी 50,000 रुपये दिले आणि म्हटलं की बाबा तू तर आता जॉब सोडलेला आहे, तू तुझ्या पद्धतीने सुरू कर. तर माझ्याकडे इच्छाशक्ती होती. मी इंजिनिअरिंग मध्ये सगळे थॉट प्रोसेस डेव्हलप केलेले होते. मी त्याच सेक्टरमध्ये काम केलेलं होतं, इंटर्नशिप केलेल्या होत्या, जॉब केलेला होता त्याच सेक्टरमध्ये. तर माझा हा अनुभव माझ्या बरोबर होता आणि अनुभवाव्यतिरिक्त माझ्याकडे एक पॅशन होती, माझ्याकडे एक विजन होती. तर सुरुवातीला अगदी 50,000पासून मी ही इंडस्ट्री सुरू केली आणि आज आमचा हा व्यवसाय 2023 साली 2 ते 3 करोड पर्यंत आमची उलाढाल आहे. आणि भविष्यात आम्ही असं बघतोय की आज आपल्या बांधवांना बाहेरच्या राज्यात किंवा दुसरीकडे जावं लागतं, त्यांना वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स, वर्ल्ड क्लास मशिनरी भेटत नाही. तर आम्ही जर्मनी, स्वित्झर्लंड ह्या कंपनीशी कोलॅबरेशन आमचं बोलणं चालू आहे. आता थोड्याच दिवसात आमचं हे कोलॅबरेशन पण होईल. तर तुम्हाला अजून टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स आम्ही मशिनरी देऊ शकतो आणि सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे इकॉनॉमिकल, कमीत कमी प्राइसिंग मध्ये किंवा बेस्ट प्राइसिंग मध्ये आम्ही तुम्हाला या मशिनरीज देऊ शकतो. तर हे अलाइन इंडस्ट्रीचं ध्येय पण आहे पुढच्या 2-3 वर्षामधलं. आणि आपला हा व्यवसाय 2027 ते 28 पर्यंत एक 70 ते 80 कोटी पर्यंत आपली उलाढाल ही होणार आहे. याच्या व्यतिरिक्त मी मित्रांना आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रीयन बांधवांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर इच्छाशक्ती असेल, तुमच्याकडे एक मार्ग असेल, सगळ्यात पहिले धंद्यामध्ये तुम्हाला हे कन्सिडर करावं लागेल की चढ उतार हे चालू असतात. लगेच बदल काही घडत नाही. आज आपण सोशल मीडियामध्ये बघतो की याने एवढ्या करोडचा बिझनेस केला, तेवढ्या करोडचा बिझनेस केला, पण हा सगळा एक आइसबर्ग असतो. हा फक्त एक छोटासा पार्ट असतो. त्याच्या मागे एक सक्सेसच्या मागे 5 ते 6,000 फेल्युअर हे त्याच्या खाली, त्याच्या पायथ्याशी असतात. त्याच्याकडे तेवढा अनुभव असतो. मुळात हे फेल्युअर नसतात, हे सगळे अनुभव असतात आणि त्याच्याने तो तयार झालेला असतो. तर तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू केला, मी जे सेक्टर सांगितले, तर तुम्हाला 5 ते 6 वर्ष, 10 वर्ष हा पेशन्स ठेवावा लागतो. तुम्हाला सगळे अप्स अँड डाऊन्स बघायला मिळतात. आणि मित्रांनो, आर्थिक ही जी अडचण आहे, तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा माझ्याकडे तर पैसे नाहीये, माझ्याकडे तर माझी घरची परिस्थिती गरीब आहे, तर मी हे कसं करू, कसं मी उभं करू. तर आज पंतप्रधान मोदी झालं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जी आहे ही खूप यांनी योजना आणलेल्या आहेत. PMFME योजना झाली प्रधानमंत्रींची, CMEGP योजना झाली, PMEGP योजना झाली. ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. तुम्ही हा व्यवसाय एकदम सुलभ पद्धतीने, चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता. आणि तुम्हाला 1 लाखापासनं अगदी सांगायचं तर 2 ते 3 करोड पर्यंत सुद्धा तुम्हाला फंडिंग भेटू शकते. आणि ह्या फंडिंग व्यतिरिक्त तुम्हाला गव्हर्नमेंटची सबसिडी पण अवेलेबल आहे. लँडमध्ये सबसिडी आहे, तुम्हाला मशिनरीजमध्ये सबसिडी आहे. अशा विविध योजना तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही आम्हाला संपर्क भविष्यात पण करू शकता. माझ्याशी तुम्ही भेटू शकता. आमचे PR चे डिपार्टमेंट आहेत, मार्केटिंगचे डिपार्टमेंट आहेत. आमच्याकडे प्रत्येकाचे वेगळे वेगळे सेक्टर्स आहेत. तर तुम्हाला आम्ही पूर्ण वेळ देऊन तुमच्या सगळ्या तुमचे जेही शंका असतील
त्यांचं आम्ही निरासन करू. आणि अगदी तुम्हाला सुरुवातीपासून मेन जर सांगायचं झालं तर तुम्ही दुसऱ्याकडून मशिनरी जर घेतली तर ते मशिनरी विकून फक्त तुम्हाला मोकळे होतील आणि नंतर ते तुम्हाला सर्व्हिस देणार नाही. पण मी तुम्हाला ठामपणे आज सांगतो एक महाराष्ट्रीयन बांधव म्हणून की तुम्हाला आम्ही सुरुवातीपासून तर एंड पर्यंत तुमचा धंदा जोपर्यंत सुरू होत नाही आणि तुमचं एंड प्रोडक्ट जोपर्यंत बाजारात येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला 2 महिने लागू द्या, 6 महिने लागू द्या, वर्ष लागू द्या, तुम्हाला आम्ही गायडन्स करू संपूर्ण पद्धतीने. आणि याच्यात तुमचे फेल्युअरचे चान्सेस लेस दॅन 0% असतील. अलाइन इंडस्ट्री जेव्हा आपण एस्टॅब्लिश केली तेव्हा आम्हाला बऱ्याच सेक्टर्समध्ये काम करताना अडथळे होते, खूप सारे चॅलेंजेस होते. पण आता खूप सारे, जसं मी तुम्हाला सांगितलं, गव्हर्नमेंटचे खूप सारे सबसिडीज, इन्सेंटिव्स, बऱ्याचशा स्कीम्स मार्केटमध्ये आहेत. तुम्हाला याचा लाभ घेता येऊ शकतो. मेक इन इंडिया हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंट खूप साऱ्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करते. मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याच्यानंतर तुमचं वेगळं काही डेव्हलपमेंट असेल, याच्यामध्ये तुम्ही हे इस्टॅब्लिश करू शकता. आणि बाकीच्या सेक्टर्समधून तुम्हाला चायनामधून किंवा विविध सेक्टर्समधून जो काही तुम्हाला प्रॉब्लेम होतो त्याच्या मार्जिन्समध्ये किंवा प्रॉफिट मार्जिन्समध्ये म्हणा, तर ह्या मेक इन इंडियाच्या सेक्टर अंडर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि आज स्वदेशी आपल्या प्रोडक्ट्स यूज करण्याची ही भावना जागृत झाली आहे, तर तुम्ही याचा लाभ उचलू शकता. आम्ही याचा लाभ बऱ्याच प्रमाणात उचललेला आहे. आम्हाला पण जेव्हा आम्ही जसं मी सुरुवात केली मेक इन इंडियाची, जेव्हा 2014 साली खूप कमी प्रमाणात होतं, पण आम्ही मॅन्युफॅक्चरिंग हे स्वतः करतोय. आणि बाकीचे जे इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आहे तर आम्हाला मेक इन इंडियामुळे लोक फार प्रेफरन्स देतात सर्व्हिस सेक्टरसाठी, इथला लोकल बांधव असल्यामुळे आणि इंडिया हा आपला प्रॉडक्ट टॅगलाईन असल्यामुळे. तर तुम्ही याचा फायदा उचला आणि नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये एस्टॅब्लिशमेंटसाठी मदत होऊ शकते.